मित्रांनो, तुमची बहीण कधी तुमच्या कपड्यांना प्रेस करते का बरं? माझी बहीण तर तिच्या स्वप्नात पण करणार नाही. तर आज सकाळी जेव्हा मी वॉशरूमला गेलो तर या आमच्या महाराणीनं तिचे कपडे प्रेस करायला घेतली होती, कारण तिला माहित होतं जर माझ्यासमोर करणार तर मी माझे पण कपडे 2-4 तिच्याकडे देणार म्हणजे देणार. असं मित्रांनो, ते सोडा, आमच्या फ्रीजमध्ये आज सकाळी मला स्ट्रॉबेरी आणि ते पण त्याच मॅडमने आणली होती. हे मिक्सरचं भांडं कोणी ठेवलं होतं फ्रीजमध्ये, का स्वतःहून चढून आलं ते मला माहित नाहीये. कसे लोक राहतात आमच्या घरामध्ये भाई, तुम्ही विचार करू शकता. या सगळ्या गोष्टीवर चर्चा नाही केली तरच बरं होईल. मित्रांनो, आता मी माझ्या नाश्त्याची तयारी करत होतो. आईनं आणि दीदीनं नाश्ता बनवत होता, पण हे नाश्ता बनाव की जेवण मला जे काय आहे ते तुम्ही नाव द्या. दीदी आज मिनी ब्लॉग साठी कॅमेरा इग्नोर करत होती, कारण तिने सकाळी उठून काम केलं होतं आणि जाम थकली होती आणि तिला जॉबला जायला पण लेट झालं, त्याच्यामुळे ती तयारीत होती. आज दीदीनं सगळा स्वयंपाक वगैरे केला, कारण आईचं दुखत होतं, त्याच्यामुळे आई आणखीन झोपलेली होती. आता दीदी गेली होती जॉबसाठी आणि माझा पण नाश्ता झाला होता. यानंतर रूम मध्ये दीदी आणि मी पसारा केलेला मी आवरायला घेतला होता. आज कळालं की भाई पसारा आवरणं किती अवघड आहे. तर किचन मधला पसारा आवरला. आज पसारा जास्त झाला कारण दीदीनं स्वयंपाक केला, तर सगळं ते केलं. भांडी घासायला गेलो तर पाणी संपलं होतं आमच्या ह्याच्यामध्ये. मित्रांनो, मी 4-5 दिवसाच्या आधीच्या मिनी ब्लॉग मध्ये दीदीचा मेकअप केला, तुम्हाला सांगितलं होतं की तिला शूटची इन्क्वायरी आली होती, पण मी तेव्हा दाखवलं होतं की दीदीनं कायचं शूट केलं होतं ते आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपण बघणार होतो. तर तुम्ही बघू शकता, साडीचं शूट केलं होतं दीदीनं आणि 3 साडी होतात, 3 साडीचं शूट केलं. तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की या 3 साडीपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त साडी कोणती आवडली. तिन्ही पण छान दिसतात, पण तुम्हाला तिन्हीपैकी साडी कोणती आवडली नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कमेंट करा.